ए ए, काय चाललंय रे तुमचं? जेली खाता का काय? काय ही काही पण खात्यात. ही असली फुलपाखरं आणली होती का? खा. काय काय अलवण करते आज? शेवचं. कसली शेव? ती नाही का हॉटेलमध्ये असते ती. हा हा, जाड आहे ती काटे शेव. अगं पहिल्याने ना चुली होते तव्यात लय मस्त कालवण व्हायचं, कांदा आणि नुसती शेव घातलेली. हे बघ मी आज वावरातून कसला कढीपत्ता आणला. हे केवढ्याले पान आहेत बघ त्याचे. बघ एखादं म्हणून इलायतीचे आहे का नाही? हा बघा ना का, अहो केवढे मोठे मोठे लय लांब लांब पान आहे त्याचे. असं वाटतं इलायतीचे, पण ते इलायती नाही. झाडामध्ये झाड असल्यामुळे ते असं वर गेलं एकदम, आणि ते लय मोठे मोठे पानं झाले त्याचे. हां चला शेवची भाजी करायची. करा पोरांना पायाव पाटा पडन. ए इकडं हो इशिका, मागो जाऊ नको तिथं. खाऊ आणलाय, खाऊ अण्णांनी. सकाळचं दूध तापवते का आता काढलेले? वेगवेगळं ठेवा, नाही तर नासन एकत्र नको करू. एवढं वाटण काढलंय त्याला नुसता कांदा आणि घरचा मसाला, थोडा एव्हरेस्ट मसाला घातला तरी होता. अगं आज शेवमुळं मस्त गट होतं, त्याला काय एवढं हे लागत नाही. बघ बघ कशी वरडते. बाय 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 बाय. नको. बाजन तुला, तू नको जाऊ मोर. काय करू? हलवला हलवला. हात सोड. वावरातून आल्यापासून ना दमून गेले बाबा तुम्हाला आणून आणून. 4थ्या 5व्या बारीचे आणल्यात. आता जर का तुम्ही घर सोडलं ना तर तुम्हाला दोघांना पण लय मारणार बघ. पडशी नीट चर इकडून, लय मारीन. निर्मला मी तिथं बसून स्वयंपाक करते, ही पोरं संभळ बाबा. तो सारखं कवर पळायचं का त्यांच्या माग? सारखी पळत्यात सारखं आणायचं त्यांना. चल मी करते बसल्या जाग्यावर भाकरी बिकरी, आणि ते पोरांच्यावर लक्ष तू दे बाय. किती वाईटागा, पण पोरांशिवाय खोटच. वर नसल्यावर ते करमत पण नाही गावाला गेल्यावर. ते आणि ते मला एवढे दमून दमून सोडतात की बस. आता पर 2-3 वेळा आणले जाऊन तिकडून. पिसाळ्याला कुत्रा आलंय बर का. त्या दिवशी या कुत्र्यांना चावलंय. उगाच सगळी कुत्री पिसाळतील त्याच्यामुळं. लक्ष राहू द्या. कुत्रा आलंय पिसाळ्याला. आता ज्या कुत्र्यांना ते चावलंय ना पिसाळ्याला, तेवढी कुत्रे पाऊस पडला ना की पिसाळणार. त्यांना ते गडोळ पाण्यात गेले ना की आपोआप पिसाळतात. त्यांचं रक्त आलं होतं पार त्या दिवशी. पिसळण कुत्रे. पोरांना लय जपायला लागणार आहे आता. आपली पोरं बाहेर हिंडते, ते पाऊस पडल्यावर लय अवघड आहे. तसं आपल्याला पाऊस पाहिजे, पण कुत्री बघा कशी करते ना. ते 3-4 कुत्री जेवणलेत त्यांनी. हा तुम्हीच टाकता नाही करे चपाती, म्हणून ते दार सोडी ना इथलं. हा एखादा असल्यावर काय नाही हो, पण 7 पिल्लं. तिचं पहिलं 1 8 9
बघा आला तुमचा चिवडा. जेपतं का तुला? हा काय आणलं? फरसाण आणलं? जाडी शेव नाही भेटली वरे. तू काय आणलं रे बघू? तू मॅगी आणली? मॅगी खायची नसते, मॅगी चांगली नसते. मॅगी नाही, रोज रोज खायची नसते कॅडबरी. एका दिवशी खाल्ले तर वेगळे खायची तुला. आणि दात किडल्यावर काय करायचं? ए तुला दात आलेत का इशिका? दात आलेत का तुला? अरे बापरे, तू तर अशीच तोडायला लागली का? बरं थांब मी फोडून देते, मी सोडून. रोज रोज नाही आणायची बरं का. हां स्वयंपाक झाला काय तुझा? स्वयंपाक करून बसली? अरे वा, आमचं बाहेर चुली असल्यामुळं आत बाहेर करून वेळच लागतोय बरं का. हा ना, 2 पोरं लई पळवी त्यात. अगं चला झाले आता, भाकरी झाले की झालं. तिला म्हणलं मी भाजते तर म्हणते राहू दे. हा ना. तर चला मंडळी, आपला स्वयंपाक तयार झाला. आणि बघा आपल्याला गाठी शेव मिळाले नाही तर आपलं फरसाणच मिळालं. आणि त्याचेच अगदी मिसळीसारखं असतं, पण ताटातच घेतलं कारण पूर्ण कढईत टाकल्यावरती ते पूर्ण गठ्ठ होतं. कोणाला कसं आवडतं? तर आमच्याकडे हेच आवडतं. तुमच्याकडे कसं आवडतं नक्की कमेंटमध्ये सांगा.